मुंबई, स्वप्नांची नगरी, जी कधीच झोपत नाही. पण या गजबजलेल्या शहराच्या दक्षिण टोकाला समुद्राच्या कुशीत एक अशी जागा लपलेली आहे जिथे वेळ जणू थांबली आहे. मलबार हिलच्या उंच टेकडीवर वसलेले हे ठिकाण म्हणजे बाणगंगा. सुप्रभात मित्रांनो, तुमच्या मराठमोळ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे द अनचार्टेड व्हील्स. आज आपण निघालेलो आहोत बाणगंगा वाळकेश्वरला. मी आता सध्या चेंबूरमध्ये आहे. चेंबूरपासून ते तिथे वाळकेश्वरला जायला जवळजवळ मला 1 तास दाखवत आहेत गुगल मॅप्समध्ये. तर आपण लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करू आणि तिथं पोहोचू. तुम्हाला थोडे तिकडची हिस्ट्री सांगेन, सोबत तिकडे सिनेमॅटिक शॉर्ट्स पण दाखवेल मी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत मुंबईच्या या सर्वात जुन्या आणि पवित्र तीर्थक्षेत्राचा इतिहास आणि त्यामागची एक अद्भुत पौराणिक कथा. चला तर मग सुरू करूया. सध्या आपण निघालो आहोत ॲक्च्युली सांडू गार्डन चेंबूरमध्ये, तुम्हाला माहिती असेल तर तिथून निघालो आहोत. तिथून आता जाणार आहोत वाळकेश्वरला. मला मॅपमध्ये तर दाखवते जवळजवळ एक 53 मिनिट्स दाखवलं मला, पण बघू आपल्यात लवकरात पोहोचायचा प्रयत्न करू. सध्या वर्किंग आता वाजलेत जवळजवळ 11 वाजलेत आणि 11:15 वाजल्यामुळे सध्या भरपूर ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक असल्यामुळे आपल्याला थोडंसं वेळ होऊ शकतो, बट तरी आपण नो प्रॉब्लेम, आपण प्रयत्न करू लवकरात लवकर पोहोचण्याचा. माझा मूर्खपणा असं झाला की आज मी चुकीच्या वेळी निघालो आहे. मला निघायचं होतं सकाळी 6 वाजता आणि निघालो मी कधी असेल 9 वाजता. तर आपण आता पोहोचलेलो सुन्नपट्टी सायनच्या उड्डाणपुलावरती. पोहोचू लवकरात पोहोचू, कारण की हे ॲक्च्युली शूटिंगच्या चक्करमध्ये भरपूर वेळ लागतो. गेअरअप करायला असं वेळ लागत नाही, पण हे जर शूट करायचं असेल तर थोडासा वेळ जातोच त्याला. भरपूर दिवसानंतर पूर्ण गेअरअप करून निघालो आहे मी हे सेकंड टाईम यूज करतो. मी घेतल्यापासून म्हणजे घेऊन मला जवळजवळ 3 महिने झाले असेल. 3 महिन्यानंतर मी दुसऱ्यांदा यूज करतो आहे माझे गेअर्स, आणि प्रॉपर ब्रेकिंग झालेलं नाही त्याचे अजून. मला ब्रेकिंग करायचे आहेत. मला माझे शूज, माझे ग्लव्ज, जॅकेट एकदम प्रिटी मच कम्फर्टेबल आहे, मग एवढं काय वाटत नाही त्याच्याबद्दल. सध्या आपण पोहोचलेलो आहोत गिरगाव चौपाटीवर. तुम्ही बघू शकता विल्सन कॉलेज. यस, विल्सन कॉलेज आहे बघा. दिस इज नाना पार्क. हे बघा, दिस इज हेरिटेज. आणि हे पॉईंट सेल्फी पॉईंट बोलू शकता आपण याला. सेल्फी पॉईंट आहे. हो, बीच व्ह्यू तुम्ही बघू शकता. इथे बसायला सिटिंग एरिया वगैरे पण दिलेला आहे, तर तुम्ही प्रॉपर बसून व्हिडिओ शूट करू शकता. व्हिडिओ शूट, फोटोशूट, मस्त एक आनंद घेऊ शकता इकडे समुद्राचा. कॅमेरा दिसत नसेल, पण खड्डे कुठे आहेत जास्त इथे, पण असं नाही की नाही. पण इथे प्रत्येक चौकामध्ये पोलीस आहेत. इथे सगळे भवन आहेत ना, सगळ्यांचं रेसिडेन्शन्स आहेत प्रत्येक मिनिस्ट्रीचे, त्यामुळे इथे भरपूर नाकाबंदी आणि खूप स्ट्रिक्ट आहे इकडे. खूप मस्त एरिया आहे हा. बरं वाटतं इथं आल्यावरती. गारवा आहे ॲक्च्युली इकडे. रस्ते मस्त आहेत इकडे, थोडेसे एकदम सॉरी रस्ते मस्त बोलल्यावर की एकदम आलाच अंडुलेशन आलाच आईच्या गावात. मलबार हिलच्या छोट्या रस्त्यातून आम्ही वाट काढत पुढे निघालो. ऑलमोस्ट पोचलेलो आहोत आपण. वाजलेले आहेत 11:30. म्हणजे आपण 10:30 निघालो. ऑलमोस्ट 1 तास. त्यात थोडंसं ट्रॅफिक होतीच असतं. तुम्ही राहत असाल करोडाच्या घरात, पण इथं राहणाऱ्यांना रोज समुद्राचं दर्शन मिळतं. असं म्हणतात, समुद्राला बघून आपणही समुद्रासारखे होतो. प्रत्येकाला सामावून घेणारे, प्रत्येकाला एक आनंद देणारे, प्रत्येकाचं बोलणं ऐकून घेणारे, आणि काहीतरी दिलेलं आहे मला, देवानेच दिले. सध्या पोचलेलो आहोत आपण. इथं गाडी लावलेली माझी. तुम्हाला एक प्रॉपर ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो या तलावाचा, बाणगंगेचा. खूप ऐकलेलं आहे मी. हे बघा कसं वाटतं सांगा मला. बाणगंगेचा इतिहास थेट रामायण काळाशी जोडला जातो. अशी आख्यायिका आहे की त्रेतायुगात जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतामातेचा शोध घेत लंकेकडे निघाले होते, तेव्हा ते काही काळ इथे थांबले होते. प्रवासात प्रभू श्रीरामांना तहान लागली, पण आजूबाजूला फक्त खारे समुद्र होते. पिण्याचे गोड पाणी कुठेच नव्हते.
तेव्हा प्रभू श्रीरामांनी आपल्या भात्यातून एक बाण काढला आणि तो जमिनीवर मारला. ज्या ठिकाणी तो बाण लागला तिथून पाताळातून साक्षात पाताळ गंगा वर आली. बाणामुळे प्रकट झालेली गंगा म्हणून याला नाव पडलं बाणगंगा. आजही या तलावाचे पाणी समुद्राच्या एवढ्या जवळ असूनही गोड आहे. हा एक चमत्कारच मानला जातो. ॲक्च्युली ते तुम्ही दाखवू शकतो. तुम्हाला बघा हे मासे बघा. इथे मासेमारी करण्यात मनाई आहे, म्हणून इकडचे मासे मोठे होतात आणि नंतर मग ते मोठे होऊन मग ओल्ड एजनी मरून जातात. इथे मासेमारी करू शकत नाही म्हणून इथे तुम्हाला भरपूर मासे बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता या ठिकाणी इकडे श्राद्ध वगैरे घालण्यासाठी पण येतात लोक. इकडे सध्या त्यांचीच गर्दी आहे. मला ॲक्च्युली हे माहिती नव्हतं. जे मी व्हिडिओ पाहिलेले होते इकडचे व्हिडिओ पाहिलेले होते, पण मला एक्झॅक्टली माहिती नव्हतं की इकडे हेही कामं होतात वगैरे. बट हे बघून ठीक आहे, जे आहे ते आहे. पण त्या प्रथेला काय बोलू शकत नाही. पण इकडे थोडं ॲक्च्युली सरकारने ते थोडं दुर्लक्ष केलं असं वाटतं, कारण की खूप ठिकाणी असं पडझड झालेलं दिसतं मला. अजून खूप चांगलं होऊ शकतं हे आणि एक हेरिटेज स्पॉट बनू शकतं. फक्त आपल्याला माहिती आहे सध्या की आता त्याची व्हॅल्यू किती जास्त आहे आपल्या पुरातन गोष्टींमध्ये. मगाशी इथे 5-6 फॉरेनर आलेले, त्यांना सांगत होता की असं आहे त्याचं आहे. तर त्यातल्या एक माणसाने त्यांना विचारलं, हे तर ॲक्च्युली सरकारने लक्ष का नाही दिलं. इंग्लिशमध्येच विचारलं, तर सरकारने लक्ष का नाही दिले. तर भरपूर काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात. तो बोलला की त्याला काही आन्सरच नव्हतं काय, कारण की ऑब्व्हियसली काय बोलू शकत नाही तो, की सरकार लक्ष देत नाही या गोष्टीकडे. तर सध्या सरकारने याकडून लक्ष दिलं पाहिजे. आपणही थोडं, आणि आपल्याला पण थोडं सिविक सेन्स असला पाहिजे. तुम्हाला दाखवतो एक गोष्ट. आपला सिविक सेन्स कुठं मार खातो हे दिसते. हे आहेत ब्रेडचे तुकडे. हे जर असं करणार तर आपण अपेक्षा काय ठेवणार सरकारकडून. तरी आपल्याला सिविक सेन्स नाही आहे या गोष्टीचा. हे आहे उगमस्थान बाणगंगेचं, तुम्ही बघू शकता. आणि हे दिसते हे ठिकाण, इथून पण पाणी येते. पण एक्झॅक्ट पाणी अजून मी स्टोअर नाही सांगू शकत की नेमकं पाणी आहे, कारण की इथं सध्या तिकडं मुख दिलं आहे त्यांनी. पण पाणी इथून येते. आता याच्या मागचं काय रिझन आहे ते मला माहिती नाही एक्झॅक्ट. हे वाळुकेश्वरचं मंदिर, श्री वाळुकेश्वर. ही स्थापना 1879 मध्ये झालेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे तर लिहिलेलं पण आहे. एक्झॅक्ट तलावाच्या समोरच आहे. एकदम एक्झॅक्ट तलावाच्या समोर आहे. सध्या आम्ही जाऊ शकत नाही आहे मंदिरात, कारण की मंदिर बंद झालेलं आहे. ऑब्व्हियसली टाईम झाला आहे, दुपारचे 1 वाजलेले आहेत जवळजवळ, म्हणून मंदिर बंद केले. बघू नेक्स्ट टाईम कधी आलो तर जाऊयात. हे मंदिर 11व्या शतकाच्या शिलाहार राजवटीत बांधलं गेलं होतं. पोर्तुगीजांच्या काळात ते उद्ध्वस्त झालं, पण 1715 मध्ये रामाकामत यांनी पुन्हा याला नवसंजीवनी दिली. सध्या आपण छोटे छोटे मंदिरं आहेत तेवढे ते कवर करायचा प्रयत्न करतो. आणि हे तर बघा, मुख्य वाळकेश्वर मंदिराव्यतिरिक्त त्या तलावाच्या काठावर आणि आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये छोटी मोठी अनेक शिवमंदिरं आहेत. फक्त तलावच नाही तर इथल्या वाळकेश्वर मंदिराची गोष्टही तितकीच रंजक आहे. इथे थांबलेल्या श्रीरामांना भगवान श्री शंकराची पूजा करायची होती. त्यांनी लक्ष्मणाला काशीवरून शिवलिंग आणायला पाठवलं, पण लक्ष्मणाला यायला उशीर झाला. तेव्हा श्रीरामांनी इथे असलेल्या वाळूपासून स्वतः एक शिवलिंग तयार केलं आणि त्याची पूजा केली. संस्कृतमध्ये वाळूला वालुका म्हणतात. वालुकापासून बनलेला ईश्वर म्हणजे वालुकेश्वर, आणि त्याचाच अपभ्रंश होऊन आज नाव पडलं वाळकेश्वर. बाणगंगेच्या अगदी जवळच एका जुन्या गल्लीतून वाट काढत आपण येतो श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात. हे मंदिर पाहताच तुम्हाला जुन्या कोकणातील घरांची किंवा पेशवेकालीन वाड्यांची आठवण येईल. सतराव्या 18व्या शतकात बांधलेले हे मंदिर त्याच्या लाकडी कामासाठी प्रसिद्ध आहे. इथे आल्यावर तुम्हाला दक्षिण भारतीय आणि महाराष्ट्रीयन वास्तुकलेचा सुंदर संगम दिसेल. गर्दी आणि गोंगाटापासून दूर इथे एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. श्रावण महिन्यात आणि वैकुंठ एकादशीला इथे मोठा उत्सव असतो. वाळकेश्वर मंदिराच्या परिसरातच एक अतिशय पुरातन हनुमान मंदिर आहे. स्थानिक लोक सांगतात की हे मंदिर या क्षेत्राच्या रक्षणासाठी वसवलं गेलं होतं
असं म्हणतात की प्रभू श्रीराम जेव्हा शिवलिंगाची पूजा करत होते तेव्हा हनुमंतांनी पहारा दिला होता. वाळकेश्वर आणि बाणगंगेचं दर्शन खूप छान झालं. मला ना खूप शांतता मिळाली. पण आता वाजलेत फक्त दुपारचे 1 आणि माझ्याकडे अजून बराच वेळ आहे. मी मॅपवर चेक केलं तर इथून बाबुलनाथ मंदिर खूप जवळ आहे. तर विचार केला आजचा दिवस महादेवाच्याच नावाने करूयात. बाणगंगा झाली, आता बाबुलनाथचे दर्शन घेऊयात. मंदिरापर्यंत पोहोचायला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे या जुन्या दगडी पायऱ्या आणि दुसरा म्हणजे लिफ्ट. पण मला असं वाटतं खरी मजा आणि पुण्य पायऱ्या चढण्यातच आहे. सध्या आता आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळ, गाभाऱ्यात नाही एक्झॅक्टली, बट मंदिराच्या बाहेर बघा मस्त प्रशस्त एकदम खूप मंदिर आहे. आता आपण मुख्य मंदिरात पोहोचलो आहोत. पण हे मंदिर इथं आले कसं, याची गोष्ट खूप रंजक आहे. सुमारे 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असं म्हणतात की या भागात पांडुरंग नावाचे एक सोनार होते आणि त्यांच्याकडे एक कविला नावाची गाय होती. ती गाय रोज एका ठराविक जागी जायची आणि तिथे आपल्या दुधाचा अभिषेक करायची. जेव्हा तिथे खोदकाम केलं गेलं तेव्हा तिथे एक स्वयंभू शिवलिंग सापडलं. तेच हे बाबुलनाथ. काही लोक म्हणतात की इथे बाबळीची झाडे खूप होती म्हणून नाव बाबुलनाथ पडलं. तर काही मानतात की ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांचं नाव बाबुळ होतं. हे मंदिर 1780च्या सुमारास बांधलं गेलं आहे. याची वास्तुकला पाहाल तर ती नागर शैलीची आहे, जी आपल्याला राजस्थान आणि गुजरातच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते. चुनखडी आणि दगडांपासून बनवलेल्या या मंदिरातील कोरीवकाम थक्क करणारे आहे. जेव्हा तुम्ही गर्भगृहात प्रवेश करता आणि त्या काळ्या पाषाणातील शिवलिंगाचे दर्शन घेता तेव्हा मनातल्या सगळ्या चिंता मिटून जातात. इथे मिळणारी ऊर्जा शब्दात सांगणं कठीण आहे. सोमवारी इथे बरीच गर्दी असते, म्हणून जर तुम्हाला शांतता हवी असेल तर इतर दिवशी या. असा होता माझा वाळकेश्वर ते बाबुलनाथचा अनपेक्षित पण सुंदर प्रवास. जर तुम्ही दक्षिण मुंबईत येत असाल तर या दोन्ही ठिकाणांना एकाच वेळी भेट नक्की देऊ शकता. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहोत 2 ठिकाण कोणते, तर पहिलं आपलं बाणगंगा वाळकेश्वरमधलं आणि आता सध्या आपण आलेलो आहोत बाबुलनाथ मंदिरात. तुम्हाला ते दाखवलंच आहे मी. हे 2 ठिकाणं आपण एक प्रकारचं मुंबई दर्शन बोलू शकतो, पण पूर्ण मुंबई दर्शन नाही आहे. आपण एक काम करू, सिरीज चालू करू. आता आपण 2 ठिकाण बघितले आहेत. अजून पुढच्या व्हिडिओमध्ये 2 ठिकाण अजून कव्हर करूयात. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र. तुम्हाला हा डबल दर्शन व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.